घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 9067 75 15 75. आदर्श गाव गणेगावला भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील संचालकांची भेट. राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव या ठिकाणी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील संचालक जी रविंदर यांनी भेट देत गावात सुरू असलेल्या विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची सविस्तर पाहणी केली आहे. गावात राबवण्यात येत असलेल्या हर घर जल योजनेअंतर्गत सर्व घरांना पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन, गरजूंना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेले घरकुल बांधकामे तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड वितरण याबाबत त्यांनी सविस्तर आढावा घेतला. लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवादही साधला. तसेच अंगणवाडीच्या माध्यमातून राबवण्यात येणारी प्रधानमंत्री मातृवंदना योजना तसेच मिशन इंद्रधनुष्य या आरोग्यविषयक योजनांचीही माहिती त्यांनी घेतली. गावातील कारागिरांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत लाभ तसेच शेतकरी बांधवांना किसान क्रेडिट कार्ड याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावातील अंगणवाडी, शाळा तसेच गावात सुरू असलेली विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक विकास कामांची त्यांनी पाहणी केली आहे. शासनाच्या विविध योजना गणेगावात प्रभावीपणे राबवल्या जात असून कामाचा दर्जा उत्कृष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलंय. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केलेल्या कामाचं कौतुक करत गावचा एकोपा आणि विकासाची गती प्रशंसनीय असल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रसंगी आदर्श गाव गणेगावच्या सरपंच शोभाताई अमोल भनगडे यांनी जी रविंदर यांचं स्वागत केलं. गणेगाव हे गाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग दादाभाऊ गुंजाळ तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचायत समिती राहुरीचे गटविकास अधिकारी सुरेश तायडे आणि पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं उत्कृष्ट काम करीत आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली गायकवाड, गटशिक्षण अधिकारी मोहिनी राज तुंबारे, त्याचबरोबर CDPO गजानन शिंदे, ग्रामसेविका अर्चना हार्दे उपस्थित होते. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.